वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। हम तुम्हारे साथ हैं। सुरेश भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दिलास पाहिजे, हुकुमशाहीला तडा दिलास पाहिजे, दिलास पाहिजे, दिलास पाहिजे। अरे पंजाब। काही दिवसापूर्वी या भागामध्ये कोराडीचे भारतीय जनता पक्षाचेच माजी सरपंच जे होते विठ्ठल निमोने यांच्यावर हल्ला झाला आणि हल्लेखोर अद्याप सापडत नाही। काय या वेळेस विरोधी सभा भारतीय जनता पक्षाचे नेते बावनकुळे साहेब यांच्यासाठी काम करतील की त्यांच्या विरोधात काम करतील? कोराडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विठ्ठल निमोने यांच्यावर जो हल्ला झाला, जवळपास 22 सप्टेंबरला तो हल्ला झाला आणि आज 1.5-2 महिन्याचा कालावधी लोकसुद्धा आरोपी पकडण्यात आले नाही। आज विठ्ठल निमोने हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे खास कार्यकर्ता म्हणून ओळखले जात होते या परिसरामध्ये, आणि खास कार्यकर्ता जो सकाळीपासून संध्याकाळपर्यंत भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि तो 10 वर्ष सरपंच राहतो, आणि एवढा 25-30 वर्षाचा कार्यकर्ता त्याच्यावर जर प्राणघातक हल्ला या कोराडी भागामध्ये होत असेल तर या प्राणघातक त्याच्यातले आरोपी पकडले जात नसेल तर या महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये त्यांचं सरकार असून गृहमंत्री त्यांचा नागपूर जिल्ह्याचा आहे, देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहे, आणि असं असताना सुद्धा आरोपी पकडले जात नाही। याच्यावरून या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे हे लक्षात येते। सर्वसामान्य माणसाच्या रक्षणासाठी यांचे पोलीस किती काम करत आहे हे दिसून येते, किंवा असंच लक्षात येते की जर असं काही नाही आहे, जर त्यांच्या घरातल्या बावनकुळे साहेबांच्या घरातल्या जर एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला असता तर तो आरोपी इतक्या दिवसात पकडला गेला असता की नाही, याचा प्रश्न हा पहिला आहे। आणि जर पकडला गेला असता तर विठ्ठल निमोनेचे मारेकरी आजपर्यंत का पकडले गेले नाही, का त्यांना आपल्या जो भागाकडून संरक्षण देण्यात येत आहे याच्यावर झालेल्या हल्ल्याची नाराजी आहे सर्व लोकांना। सामान्य लोकांचं काय गावामध्ये दहशत पसरलेली आहे। गाव गुंडा करून जर एखाद्या कार्यकर्त्याचे हातपाय तोडले जात असेल तर हे चुकीची घटना आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो, आणि गावकरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्याचा परिणाम त्यांना मागच्या 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी सत्ता आहे, आमदार या ठिकाणून निवडून येतात। यावेळेस तुम्हाला वाटते का की काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर या ठिकाणी परिवर्तन करतील आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला धोबीपछाड देतील? निश्चितच यावेळेस आता परिवर्तनाची लाट आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट आहे, आणि आपल्या कामठी मतदारसंघात सुद्धा परिवर्तनाची लाट आहे। सुरेश भोयर मागच्या वेळेस थोड्या मताने हुकून गेले होते, परंतु यावेळेस निश्चितच ते विजय प्राप्त करतील असं आम्हाला असं। काँग्रेस पक्षाचे सर्व गटातट विसर्जित करून यावेळेस सुरेश भोयर यांच्या पाठीमागे सर्व आपली ताकद लावतील। यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा गटतट राहिलेले नाही। सर्व गटातटाचे लोक एकत्र येऊन यावेळेस परिवर्तन घडवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, आणि जनतासुद्धा त्यांना साथ देत आहे, उत्कृष्ट प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे। त्यामुळे यावेळेस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।